तुळ राशी, आज मला तुम्हाला एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे आणि माझी तुम्हाला विनंती आहे की हे अर्धवट ऐकून सोडू नका, कारण आज मी जी गोष्ट सांगत आहे ती थेट तुमच्या मनाला स्पर्श करणारी आहे आणि हेच खरं सत्य आहे. तुळ राशी, आता तुम्ही विचार करत असाल की ही गोष्ट का सांगितली जात आहे. यामागे दोन अतिशय खोल कारणे आहेत. पहिले कारण, जर तुमच्या मनात काही चालू असेल तर तुम्ही ते कोणाला सांगणार. खरं सांगा, आजकाल कुणीही शांतपणे बसून दुसऱ्याचं दुःख ऐकत नाही. प्रत्येकाला आपलीच कथा सांगायची आहे, पण दुसऱ्याची कथा ऐकायला कुणाकडे वेळ नाही. दुसरं म्हणजे त्याहूनही अधिक महत्त्वाचं कारण, तुमच्या मनात हा प्रश्न पुन्हा पुन्हा येतो की जर मी इतका विचार करतो आहे, इतकं सहन करतो आहे, तर बदल कधी येणार. एक सत्य मी तुम्हाला स्पष्ट सांगते, ज्या गोष्टी अचानक मिळतात त्या फार काळ टिकत नाहीत, पण ज्या गोष्टी हळूहळू मिळतात त्या साध्या नसतात, त्या एका वेगळ्या स्तराच्या असतात. ही गोष्ट गाठ बांधून लक्षात ठेवा. आता तुम्ही पुन्हा विचार करत असाल की हे सगळं आज का, कारण हे सत्य आहे की काही काळापासून तुम्ही आयुष्यात खूप तडजोड करू लागला आहात. तुम्ही मनातल्या मनात मान्य केलं आहे की कदाचित आता आशा उरलेली नाही. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा माणसाच्या आयुष्यात मोठा बदल येतो तेव्हा तो सर्वात आधी त्याच्या विचारात येतो, आणि जेव्हा बदलाचा विचार मनात प्रवेश करतो तेव्हा समजून घ्या की ग्रहांची चाल बदललेली आहे. ऊर्जा तुमच्या आत आली आहे, आणि म्हणूनच आज ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुमच्या नियतीत काय लिहिलं आहे आणि ऑक्टोबर 2026 पर्यंत हेच चालू राहणार आहे का. सोप्या शब्दात सांगायचं तर नाही, नियती फक्त एवढीच नाही. ही संपूर्ण माहिती चंद्र राशीवर आधारित आहे. ज्यांना आपली चंद्र राशी माहीत आहे त्यांच्यासाठी उत्तम, आणि ज्यांना माहीत नाही त्यांनी नाव किंवा लग्नानुसार ही माहिती स्वीकारू शकतात. तुळ राशी, सर्वप्रथम माझी गोष्ट समजून घ्या. 2022 पर्यंत तुमचे आयुष्य ठीकठाक नव्हते तर चांगलंच चाललेलं होतं. तुम्ही मेहनत करत होतात, कमावत होतात, कुटुंब सांभाळत होतात, मुलांची जबाबदारी पार पाडत होतात, पती पत्नीच्या नात्याला वेळ देत होतात, कामापुढे जात होतात आणि आयुष्य हळूहळू स्थिर करण्याचा प्रयत्न करत होतात. पण 2022 नंतर जणू सगळं उलटसुलट व्हायला लागलं. कर्ज वाढलं, नात्यांमध्ये चुकीचे निर्णय झाले, विवाह किंवा पार्टनरशिपमध्ये समस्या उभ्या राहिला, व्यवसायात विश्वास तुटू लागला, आणि सत्य हेही आहे की काही ठिकाणी तुमचीही चूक झाली. चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवला, आपल्या क्षमतेपेक्षा जास्त जबाबदाऱ्या घेतल्या, बुद्धी गोंधळली आणि त्याचा फायदा चुकीच्या लोकांनी घेतला. या सगळ्यामुळे आज मन थकलेलं आहे. मेहनत आहे पण फळ दिसत नाही, आणि त्यामुळे आतून आतून तुम्ही त्रस्त झाला आहात. पण एक गोष्ट फार कमी लोकांना माहीत आहे, तुमच्या मनाच्या भूमीत, ज्याच्या मनोभूमी म्हणतात, ऑक्टोबर 2025 पासून एक स्पष्ट संदेश दिसू लागला आहे. आता बदल होणार आहे, पण गोंधळ न करता. ऑक्टोबर 2025 मध्ये जेव्हा शनी मीन राशीत आणि केतू सिंह राशीत पोहोचले तेव्हा शनी केतूचा एक विशेष षडाष्टक योग तयार झाला. हा योग ज्योतिषशास्त्रात बहुतेक वेळा अत्यंत अशुभ मानला जातो, पण जेव्हा षडाष्टक योग मित्र राशीत किंवा मित्र लग्नात तयार होतो आणि ज्यामुळे हा योग बनतो, तो ग्रह सहयोग्य अवस्थेत असतो, तेव्हा त्या योगाचा प्रवास 100 पैकी सुमारे 80% सकारात्मक दिशेने जातो. आता समजा तुमच्या आयुष्यात हा योग ऑक्टोबर 2025 पासून तयार झाला होता. मग प्रश्न पडतो, त्यावरचे विश्लेषण आता का? त्यातील पहिलं कारण आहे, 5 डिसेंबर नंतर शनी पूर्णपणे मार्गी होऊन प्रभावित झाले आहेत, आणि दुसरे त्याहूनही मोठं कारण म्हणजे हा षडाष्टक योग ऑक्टोबर 2026 पर्यंत आपल्या सर्वोच्च बिंदूवर राहणार आहेत. कारण या काळात शनी केवळ स्वतःच्या स्थितीत मजबूत राहणार नाहीत, तर मित्र ग्रहाच्या नक्षत्रात म्हणजेच बुधाच्या नक्षत्रात गोचर करतील. म्हणूनच मी स्पष्ट सांगितले, ऑक्टोबर 2026 पर्यंत नियतीचा हाच लेखाजोखा आहे. आता मी तुम्हाला एक एक करून सांगते. तुळ राशी, की या काळात तुमच्या आयुष्यात प्रत्यक्षात काय बदल होत आहेत. सर्वात पहिला बदल तुमच्या मनात आधीच घडला आहे. आता तुम्ही ठरवून टाकलं आहे की कोणतंही साधं काम तुमची ऊर्जा खेचणार नाही, असं काम ज्यात भविष्य नाही, असा व्यवसाय ज्यात सन्मान नाही, किंवा अशी नोकरी ज्यात पुढे जाण्याचा मार्ग नाही, तिथे आता तुम्ही थांबणार नाही. हळूहळू तुम्ही त्या सर्व कामांपासून स्वतःला दूर करत आहात, जे तुम्हाला पुढे जाण्यापासून रोखत होते. जिथे मेहनत होती पण ओळख नव्हती, जिथे वेळ जात होता पण भविष्य घडत नव्हतं. या प्रक्रियेत टीका होईल, जीवनसाथीकडूनही, कुटुंबाकडूनही थोडी आर्थिक तडजोडही करावी लागेल, आणि खरं सांगायचं तर तुम्ही ती करतही आहात. आता जी आग पेटली आहे ती विझलेली नाही, फक्त आता विचार विस्तार वाढला आहे.
पहिला मोठा निर्णय हाच आहे. जी गोष्ट तुम्हाला विनाशाकडे नेत होती किंवा आयुष्य मागे खेचत होती तिच्यापासून तुम्ही हळूहळू अंतर ठेवत आहात. वाईट नक्कीच वाटेल, पण हीच योग्य दिशा आहे. दुसरा मोठा बदल म्हणजे तुम्ही तुमच्या आयुष्यातील निरर्थक वर्तुळ मनातून संपवलं आहे. ते मित्र, ती नाती, ते संपर्क जिथे फक्त खर्च होता, तिथे उपकाराच्या नावाखाली तुमचा वापर होत होता, जिथे भावनिक दबाव टाकून पैसे काढले जात होते, हे सगळं आता तुमच्या आयुष्यात टिकणार नाही. या वर्तुळात काही अशी नाती आहेत जिथे पती पत्नीमध्ये असंतुलन आहे. एक जण कमावतो आणि दुसरा मानसिकदृष्ट्या आयुष्य विस्कळीत करतो. जिथे तुम्ही कायदेशीर वेगळेपणा नाही तर मानसिक अंतर ठेवत आहात. आपल्या पद्धतीने पुढे जात आहात आणि बाकी नात्यांमधून पूर्णपणे बाहेर पडत आहात. पहा, मी नेहमी गोड बोलू शकत नाही. ग्रहांचे फल जसं तयार होतंय तसं सांगणं ही माझी जबाबदारी आहे. चांगलं वाटो किंवा वाईट, पण सत्य हेच आहे. आता पुढचा बदल खूप खास आहे. तुमचा सल्ला आता लोकांच्या उपयोगी पडू लागेल. लोक तुमच्याकडे सल्ला घ्यायला येतील. काही असे लोक तुमच्या आयुष्यात प्रवेश करतील जे योग्य दिशा दाखवतील आणि योग्य वेळी योग्य गोष्ट सांगतील. 2022 पूर्वी तुमचं जे चांगलं वर्तुळ होतं, जे तुम्हाला सकारात्मक दिशेने नेत होतं, ते हळूहळू पुन्हा सक्रिय होऊ लागेल. काही स्त्रियांच्या चुकीच्या ठिकाणी विवाह झाला होता. काहींनी मजबुरीने नोकरी सोडली. काही पुरुषांनी चुकीच्या वेळी नोकरी बदलली किंवा व्यवसायात उडी घेतली. आता तेच लोक हळूहळू पुन्हा आपल्या जुन्या संतुलनाकडे परत येतील. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, जिथे जिथे तुमचे पैसे अडकले होते, थांबले होते, रोखले गेले होते, ते अचानक सुटताना दिसतील. पूर्ण नाही, पण सातत्याने. आणि इथूनच तुळ राशीची खरी पुनरागमनाची सुरुवात होते. आता आणखी एक मोठा बदल पहा. जुन्या संपत्तीबद्दल तुमचा दृष्टिकोन बदलला आहे. जी मालमत्ता तुमच्या आयुष्यात अडथळा बनत होती किंवा जिथून पुढचा मार्ग स्पष्ट दिसत नव्हता, ती विकून तुम्ही चांगल्या घराकडे किंवा अधिक मजबूत संपत्तीच्या दिशेने पाऊल टाकत आहात. हा तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या फायद्यांपैकी एक आहे. आता पुढची गोष्ट अगदी स्पष्ट आहे. तुम्ही मेहनत करून पैसा कमवणारे आहात. आता तुम्हाला कुणावरही अवलंबून राहायचं नाही, ना भावनिकदृष्ट्या ना आर्थिकदृष्ट्या. आणि सर्वात मोठा बदल म्हणजे तुम्ही मानसिकदृष्ट्या खूप मजबूत होत आहात. जी नाती तुम्हाला कमकुवत करत होती, जिथे फक्त सहन करावं लागत होतं, जिथे तुमच्या मेहनतीची कमाई दुसरे लोक नियंत्रित करत होते, तिथे आता तुम्ही थांबणार नाही. ते नातं असो किंवा वैवाहिक आयुष्याचा असा कोणताही भाग जिथे संतुलन नव्हतं, आता तुम्ही स्पष्ट शब्दात सीमा ठरवत आहात. तुम्ही सांगत आहात सुधारणा होईल किंवा मग अंतर ठेवावं लागेल. आणि हा रागाचा निर्णय नाही, ही काळाची गरज आहे. आतापर्यंत वेळ कठीण होता म्हणून निर्णय पुढे ढकलले जात होते, पण जेव्हा वेळ अनुकूल होतो तेव्हा कुणीही तुम्हाला निर्णय घेण्यापासून थांबवू शकत नाही. जेव्हा ग्रह, मन आणि बुद्धी दोन्हींवर प्रभाव टाकतात तेव्हा व्यक्ती स्वतःसाठी उभं राहायला शिकतो. यासोबतच तुम्ही त्या लोकांपासूनही अंतर ठेवत आहात ज्यांच्यावर विश्वास ठेवून तुम्हाला नुकसान झालं होतं. कोणीही असो, नाव, नातं, पद, आता त्याला महत्त्व नाही. तुम्ही एक गोष्ट खोलवर समजून घेतली पाहिजे. प्रत्येक हसणारा चेहरा आपला नसतो. जे लोक गोड बोलून तुम्हाला गुंतवून नुकसान करून गेले त्यांच्यापासून तुम्ही शांतपणे दूर जात आहात. आता तुमचं आयुष्य शिस्तीत चालू आहे. तुम्ही कुणाच्याही दबावाखाली निर्णय घेत नाहीत. पूर्वी तुम्ही विचार करत होतात समाज काय म्हणेल, कुटुंब काय बोलेल, पण आता तुम्ही विचार करता माझ्या भविष्यासाठी काय योग्य आहे. लोक काहीही बोलत तुम्हाला फरक पडत नाही, कारण आता तुमचं लक्ष फक्त एका गोष्टीवर आहे, आर्थिक स्थैर्य आणि आत्मसन्मान. तुम्ही संयम ठेवून पुढे जात आहात, हीच खरी ताकद आहे. आता एक खोल ज्योतिषीय गोष्ट समजून घ्या. षडाष्टक योगाच्या प्रभावामुळे तुमच्या आतून बदनामीची भीती संपली आहे. ज्याला जे बोलायचं आहे ते बोलू द्या. तुम्ही तुमच्या मार्गावरून हटणार नाही. ज्या गोष्टी तुमचं लक्ष विचलित करत होत्या, अनावश्यक खर्च, दिखावा किंवा निरर्थक धावपळ, त्यावरही आता तुम्ही नियंत्रण ठेवत आहात. आता तुम्ही तुमच्या स्वार्थानुसार आणि इच्छेनुसार जगायला शिकत आहात. आणि हा जीवनाचा सर्वात मोठा नियम आहे. ज्या दिवशी माणूस आपल्या उद्दिष्टासाठी जगायला लागतो त्या दिवशी तो इतरांच्या मतांपासून मुक्त होतो. आता तुमची नातीही बदललीत. आता तुम्ही तिथे संबंध ठेवाल जिथे तुम्हाला सन्मान आणि सहकार्य मिळेल. जे लोक परदेशात नुकसान सहन करत होते तिथे हळूहळू फायद्याचे संकेत दिसतील. जिथे मालमत्तेबाबत वाद होते तिथे आधी तुम्ही स्वतःला मजबूत कराल आणि मग परिस्थिती आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न कराल. संतानाशी संबंधित ज्या गुंतागुंती होत्या तिथेही आता तुम्ही संतुलन राखत कठोर निर्णय घेत आहात. भीतीच्या जागी स्पष्टता येत आहे. आता तुम्ही निर्भयपणे तुमचे नियम ठरवत आहात. नातेसंबंधांच्या बाबतीतही आता सीमा निश्चित झाली आहे. तुम्ही पुरेशा संधी दिल्या आहेत. आता नाही. जे संबंध विश्वास आणि प्रामाणिकपणावर खरे उतरत नाहीत
त्यातून तुम्ही शांतपणे बाहेर पडत आहात, कारण आता तुमचं लक्ष विचलित होणार नाही.